जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका अत्यंत चुरशीनं पार पडल्या। या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या कन्या अमृता डोंगळे, संचालिका अंजली रेडेकर यांचे सुपुत्र अनिरुद्ध रेडेकर, तर अंबरीश घाटगे यांच्या पत्नी सुयशा घाटगे यांना यश मिळाले। तर गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास नारायण पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील पराभूत झाले। तर करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांना मतदारांनी पुन्हा संधी दिली। मात्र हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांना मतदारांनी नाकारलं। आमदार की नको पण गोकुळ दूध संघावर संधी द्या अशी कोल्हापूरच्या राजकारणात मागणी असते। त्यातूनच सत्तेच्या रथावर स्वार होऊन स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत स्वतः किंवा कुटुंबियांची उमेदवारी पदरात पाडून घेतली जाते। यंदाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी कसबा तारळे मतदारसंघातून आपल्या कन्येला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली। या निवडणुकीत त्या विजयी झाल्या, तर गोकुळच्या संचालिका अंजली रेडेकर यांचा मुलगा अनिरुद्ध रेडेकर जिल्हा परिषदेच्या कसबा नूल मतदारसंघातून विजयी झाले। माजी आमदार संजयबाबा घाटगे यांच्या स्नुषा आणि गोकुळचे संचालक अंबरीश घाटगे यांच्या पत्नी सुयशा घाटगे यांनाही जिल्हा परिषदेच्या सिद्धनेरली मतदारसंघातून यश मिळालं, तर दुसरीकडे गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांचे चिरंजीव सचिन पाटील यांचा पाडळी खुर्द जिल्हा मतदारसंघातून पराभव झाला। या मतदारसंघातील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राजू सूर्यवंशी यांना विजयी केलं। विधानसभेच्या निवडणुकीत अशोकराव माने जनसुराज्य पक्षाच्या चिन्हावर विजयी झाले होते, पण शिरोळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत त्यांच्या मुलाला आणि सुनेला मात्र जनतेनं स्वीकारलं नाही। आमदार अशोकराव माने यांचे स्वीय सहाय्यक सुहास राजमाने यांना रुई मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला। या मतदारसंघातून माजी आमदार राजीव आवळे यांचा पुतण्या राहुल आवळे विजयी झाले। त्यामुळे आमदार अशोकराव माने यांच्या गटाला हा एक धक्का आहे। दुसरीकडे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपंचायती पाठोपाठ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही शिरोळ तालुक्यातून चांगलं यश मिळवलं। राजर्षी शाहू विकास आघाडीच्या आपल्या उमेदवारांना विजयी करण्यात ते यशस्वी ठरले, तर दुसरीकडे गगनबावड्यामध्ये पीजी शिंदे गटाला धक्का बसणारा निकाल तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघात लागलाय। या मतदारसंघात शिंदे यांच्या जवळच्या नातेवाईक कल्पना एकनाथ शिंदे या शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक रिंगणामध्ये होत्या, मात्र त्या पराभूत झाल्या आहेत। तर कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातून सानिका राहुल आवाडे या विक्रमी मतांनी विजयी झाल्या आहेत। आवाडे घराण्याच्या चौथ्या पिढीतील त्या प्रतिनिधी ठरल्या आहेत। त्यांच्या विजयामुळे इचलकरंजीत जोरदार जल्लोष करण्यात आला। याचबरोबर या निवडणुकीत राज्यात सर्वाधिक कमी वयात जिल्हा परिषद सदस्य बनण्याचा मान गगनबावडा तालुक्यानं पटकावला आहे। तिसंगी जिल्हा परिषद मतदारसंघातून सोनाली विलास पाटील ही युवती अवघ्या 22व्या वर्षी विजयी झाली आहे।